म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या अंगामध्ये औरंगजेब जणू काय, म्हणजे ते शिवाजी महाराजांचं नाव घेतात परंतु ते औरंगजेबासारखे वागतात। त्या दिवशी त्या काळामध्ये त्यांच्या अंगात औरंगजेब संचारला होता आणि एका शिवाजी महाराजांना मानणाऱ्या माझ्यासारख्या एका छोट्या मावळ्याला, संविधानाला मानणारा मी माणूस आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा मी माणूस आहे, कायद्याला मानणारा माणूस आहे, संविधानाला मानणारा माणूस आहे आणि मी गेली 25 वर्ष मुंबईत पत्रकारिता करतो। अनेक दिग्गज संपादकांच्या हाताखाली मी काम केलेलं आहे, खरीखुरी शास्त्रशुद्ध पत्रकारिता करतो। आणि मी केलेल्या जयकुमार गोरेंच्या पत्रकारितेविषयी देवेंद्र फडणवीसांकडे अन्य अनेक कायदेशीर मार्ग उपलब्ध होते, म्हणजे ते कोर्टात जाऊ शकले असते, परंतु त्यांनी सनदशीर मार्गांचा अवलंब करण्याऐवजी गृह खात्याचा दुरुपयोग केला आणि त्यांनी मला अरेस्ट केली होती आणि त्याला आज 1 वर्ष पूर्ण होते। म्हणून त्यांनी मला कसं अरेस्ट केलं होतं, अरेस्ट करायला कोण कोण आले होते याची सगळी मी माहिती सांगणार आहे। कसं अरेस्ट केलं ते तुम्हाला मी सांगतो। तर मी ह्या घरून निघालो होतो, कामावर निघालो होतो। कामावर निघत असताना मला फोन आला होता आणि ते आज मला कळते की तो फोन जो आहे तो या अरेस्ट करायला आलेल्या पोलिसांनीच खोटं सांगून मला फोन केला होता। मला बोलले होते की त्यांनी पोलीस आहे असं नाही सांगितलं, त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही ज्या मंत्र्यांच्या विरोधात त्यांचे जे गैरप्रकार चावट्यावर आणलेले आहेत, तर एक गैरप्रकार याच मंत्र्यांचा तुम्हाला द्यायचा आहे, तर तुम्हाला मला भेटायचे आहे। तर ह्या व्यक्तीला भेटण्यासाठी मी घरातून बाहेर पडलो आणि मी ऑफिसला जाणार होतो। ऑफिसला आणखी काही लोक मला भेटायला येणार होते आणि ते मला ऑफिसला जे लोक भेटायला येणार आहेत तीच लोक ही आहेत की काय असं मला वाटलं होतं। तर मी त्यांना म्हणलं की मी काही वेळात ऑफिसला पोहोचतोय, मी आता घरून निघतोय। म्हणून मी घरातून निघालो आणि मला काही माहित नव्हतं की इथं कुणीतरी माझ्यासाठी सापळा लावलेला आहे। आणि मी निघालो असताना याच ठिकाणी माझ्या काय डोक्यात आलं काय माहित नाही, परंतु मी त्यावेळी घनश्याम सोनवणे जे वडूज पोलीस स्टेशनचे PI आहेत आणि ते जयकुमार गोरे यांचे खास आहेत, त्यांनी अनेक इंस्टाग्रामवर फोटो अपलोड केलेले आहेत। त्याच्यात ते स्वतःच जयकुमार गोरेंना संबोधून बोलतात घनश्याम सोनवणे की आबाळागत माया आबाळागत माया तुझी माझ्यावर असू दे, अशाचं काहीतरी त्यांनी संबोधलेलं आहे मंत्री जयकुमार गोरे। तर त्या घनश्याम सोनवणेंना मी इथूनच फोन करत होतो, असा फोन केला होता, रिंग वाजत होती आणि रिंग वाजत असताना मी असं चालत तर मी असा तो फोन कानाला लावलेला होता, बॅग होती माझ्याकडे आणि मी असं चालत मी या ठिकाणी आलो।